मंडळी दुपारपासून पावसाने जरा विश्रांती दिलेली आहे. आमचं पण बाहुबलीचं गवत लावायचं काम चालू होतं, पण म्हणलं चला चारा आणायचं आहे म्हणून आम्ही शेतात आलो होतो. तर इकडे आमच्या मोठ्या भाऊजींची बघा चालू आहे ऊसाची लागण. हे बघा आमच्या भाऊजींनी काय केलं होतं माहिती का मंडळी, जसा एक तीळ 7 जणांनी वाटून खाल्ला होता का, तसं आमच्या भाऊजींनी 2 ऊसापासून 10 गुंठ्याचं बियाणं तयार केलेलं आहे बरं का. भाऊजींनी काय केलं होतं, एका पाहुण्यांकडून 2 ऊस आणले होते. त्या 2 ऊसाच्या 2 सऱ्या लावल्या. त्या 2 सऱ्यांच्या परत बियाणं तयार करून त्याच्या परत 10 सऱ्या केल्या. आणि त्या 10 सऱ्यांपासून परत इथं आता 10 गुंठ्याची लागवड चालू आहे. एवढी 10 गुंठ्याची लागण होऊन परत इकडची पण 10 गुंठ्याची लागण होईल. एवढं बियाणं अजून शिल्लक आहे त्यांच्याकडे. भाऊजी हा सगळा प्रयोग करायला किती दिवस गेले? पहिले 8 महिने ना आता परत 8 महिने, म्हणजे जवळपास 1.5 वर्ष. 1.5 वर्ष. 1.5 वर्षामध्ये 8 महिन्यात. हा पहिला तर सरीला 8 महिने, हा परत त्या तोडून परत 8 महिने. म्हणजे अशा प्रकारे भाऊजींनी 2 ऊसाचे वानुळे आणलेले होते मोठे मोठे, त्याच्यापासून एवढी सगळी लागण केलेली आहे बघा. घरचं बियाणं तयार झालं. चिखलानी पार पावसाने हाल केले का हो? पाऊस नसता झाला तर कितकं भारी लागण झाली असती. डायरेक्ट 1 गुंठाच कमी नव्हता घेतला लावायला त्यावेळेसच. तू द्याय ना. कोणती व्हरायटी? मला नाही माहिती जात कोणती. जाऊ द्या, पण ऊस लय भारी खायला. फुसका ऊस आहे, फुसका. पानात सुद्धा फुसका आहे. त्याचं पाचट फुसका आहे, आतमधून एकदम असा रसरशीत आहे आणि म्हणजे असा कडक नाही लागत, एकदम मऊ आहे काकडी सारखा. आणि चांगला एकदम झाड. भारी आहे. जाड ऊस आहे, एकदम लंगार आहे. पण इथं बिया नाही. आता यांच्या सारे आल्या का आम्ही पण एक सरी किती जातो दिवसात घेऊन. येतो हा? 8 महिन्यात. 8 महिन्यात. आता तुम्ही गायनला घालायला लव राहिले कारखान्याला द्यायचा. गायनला चाऱ्याची तर कितका आला. एक तो फुकट आणलंय आणि त्याच्यात गायनला कारखान्याला द्यायचा का. चला भाई यांचं काम चालू आहे, आमचा चारा झाला पाहिजे. हे पहा इकडे आमची कन्या पण त्यांना लव लागू राहिली. इशू बाळा हाय कर का? इशू बाळाला सुट्टी मध्ये चांगलं दामटून घ्या त्या. हे बाई जाऊबाई, हे आमच्या जाऊबाई ना काही म्हणा नुसते हसत राहते बरं का, कायम हसत मुके. हे पा हसल्याने आयुष्य वाढतं असं म्हणते बाई त्या. घ्या पाटा लावून मग काय. पाणी पडलं.